नेत्यांचा भोंदू बाबा गेलाच गजाड. मित्रांनो, चाकणकर रुपालीताई त्याच्यावर छत्री धरायच्या, त्यांचा तो महागुरु होता म्हणे. ते गुरुचे कारनामे आले समोर, त्यांच्यावर त्यांनी काहीतरी प्रतिक्रिया द्यावाच ना. पण आतापर्यंत तर काही प्रतिक्रिया आलेली नाही. तुम्ही हा व्हिडिओ ऐकू शकता, बघा तुम्ही. एवढंच नाही, अनेक सेलिब्रिटी उद्योजक त्याच्या पुढे हात जोडून उभे असायचे. तो स्वतःला ब्रह्मांडाचा गुरु म्हणायचा. अशा भोंदूचे, विकृताचे, किळसवाणे कारनामे आज महाराष्ट्राच्या समोर आले. त्यानं महिलांचं शोषण केलं, अत्याचार केले. याला राजकीय वळण मिळालं कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे भोंदूला छत्री धरतानाचे आणि पाय धुतानाचे फोटो व्हायरल झाले. ती त्यांची वैयक्तिक श्रद्धा असू शकते, पण जेव्हा त्या नराधमाचे काळे कारनामे समोर आले तेव्हा त्या नराधमाला सोडणार नाही, हे महाराष्ट्राला ठामपणे सांगणं आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. बलात्काराचे आरोप झालेल्या नराधमाला तुम्ही असा आदरार्थी उल्लेख. अशा भोंदू बाबावर विश्वास ठेवायचा नाही. बघा यांचे काळे कारनामे बघा. रुपालीताई चाकणकर यांचं काम होतं की त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची. बघा, भोंदू बाबांना माहित नव्हतं डोळ्यामाग अंधार असू शकतो, त्यांचा गुरु असू शकतो, पण आता त्याचे काळे कारनामे बाहेर निघल्यावर त्याच्यावर बोलणे, त्याच्यावर प्रतिक्रिया देणे, भोंदूला कठोरात कठोर सजा देणे हे त्यांचं काम आहे. पण आतापर्यंत काही अजून प्रतिक्रिया आलेली नाहीये. भोंदू बाबावरती काही प्रतिक्रिया दिलेली नाही. चाकणकर मॅडम काहीतरी प्रतिक्रिया